नमस्कार. भारत संगमचा शिवसप्ताह आज पहिला दिवस. आपण नरवीर तानाजी मालुसरे यांना वंदन करून सुरुवात करत आहोत. शिवाजी महाराजांनाही शब्दसुमनाने वंदन करूया आणि शिवसप्ताहाला सुरुवात करूया. तर शिवसप्ताहामध्ये आपल्याला माहिती आहे की शिवाजी महाराज आणि भारतीय स्वातंत्र्य हाच विषय आहे. शिवाजी महाराजांच्यामध्ये जी स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण झाली, शहाजी राजांमुळे असेल, जिजाऊमुळे असेल, आणि त्यांचं ज्या पद्धतीने संगोपन झालं, ज्या पद्धतीची परिस्थिती होती त्याच्यामुळे असेल, तर ती स्वातंत्र्याची प्रेरणा जी आहे ती तिथून आलेली. म्हणजे त्यांच्या आधी अनेक सरदार असे होते की जे विजापूरचा आदिलशाह म्हणा किंवा मुघल बादशाह म्हणा यांची चाकरी करण्यात धन्यता मानत होते. परंतु आपलं स्वतःचं काहीतरी असावं, राज्य, स्वराज्य, अशी जी मुहूर्तमेढ रोवण्याचं काम आहे ते शिवाजी महाराजांनी केलं, हे आपण सर्व जाणतोच. तर आता 1-2 शतकांनी गोष्टी रूपात इतिहास शिल्लक होता, परंतु लोक बरेच विसरून गेले होते. जेव्हा ब्रिटिशांनी पुन्हा भारतीय इतिहासाचं एक प्रकारे उत्खनन सुरू केलं, तेव्हा मग ग्रँड डफने शिवाजी द ग्रेट हा ग्रंथ लिहिला. नंतर मग आपल्या भारतीय लोकांनीही अनेक ग्रंथ नंतर लिहिले, ऐतिहासिक साधनं गोळा केली. परंतु एक प्रकारे इंग्रजांनी त्याला चालना दिल्यासारखं आहे. म्हणजे आपण बऱ्याच आपल्या गोष्टीकडे तुझे आहे तुझपाशी परी जागा चुकलाशी अशा पद्धतीने आत्तापर्यंत वागलेलो आहोत, खास करून इतिहासाच्या बाबतीत तर आहेच. तर मग अशा पद्धतीने सगळं चालू असताना बघ, स्वातंत्र्य युद्धाच्या काळातही, स्वातंत्र्य लढ्याच्या काळातही महाराष्ट्रामध्ये महात्मा ज्योतिबा फुले असतील, त्यांच्यानंतर लोकमान्य टिळक असतील, यांनी शिवजयंतीला प्रसिद्धी मिळवून दिली. आणि शिवजयंती ही लोकांचं एक प्रकारे पॉलिटिकल मोबिलायझेशन करण्यासाठी पुन्हा त्याचा वापर केला. त्याचप्रमाणे क्रांतिकारकांनाही शिवाजी महाराजांपासून प्रेरणा मिळाली. म्हणजे शिवाजी महाराजांपासून प्रेरणा तर पूर्ण जग आता घेत आहे. युद्धाचे तंत्र असतील, म्हणजे आर्ट ऑफ वॉरमधील जे युद्धाचे तंत्र आहेत ते शिवाजी महाराजांनी न वाचताच प्रॅक्टिसमध्ये, म्हणजे प्रत्यक्ष अवलंबली होती. आता आर्ट ऑफ वॉर चायनीज लिपीमध्ये लिहिलेलं आहे, तर त्याचं तेव्हा आपल्याकडं ट्रान्सलिट्रेशन किंवा ट्रान्सलेशन झालेलं नसणार आहे. कारण आपण पाहिलं तर ट्रेंड असा आहे की जगभरचे लोक येऊन भारतातले जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याचं भाषांतर, अनुवाद करतात. परंतु आपण अजून जगभर फिरून बाहेरच्या देशातले वेगवेगळे जे क्लासिक ग्रंथ आहेत, अभिजात असतील किंवा सध्याही जे उच्च प्रतीचे जे ग्रंथ निर्मिती होते परदेशात, त्यांचे अनुवाद आपल्याकडं तितक्या प्रमाणात होत नाही. तर आता हा शिवाजी महाराजांना वंदन करताना आणि त्यांना आदरांजली वाहताना आपण असं ठरवू शकतो की आता स्वदेशात तर आहेच, परदेशातसुद्धा आपण जाऊन परदेशातसुद्धा आपण आक्रमण करून, म्हणजे आक्रमण हे काही आपलं हिंसक आक्रमण नाही, एक प्रकारे आता आपल्याला नॉलेज इकॉनॉमी पाहिजे. तर जे पण नॉलेज रिसोर्सेस आहेत, जे पण माहिती किंवा ज्ञानाचे संसाधन आहेत, त्यांची निर्मिती, त्यांचं जतन, संवर्धन आणि त्याच्यातून आणखी उत्तरोत्तर राष्ट्राची प्रगती कशी करता येईल त्या दृष्टीने आपण हे केलं पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत. अशा पद्धतीने आपण या शिवसप्ताहाच्या माध्यमातून अचीव करू शकतो.
तर त्याचबरोबर आता हा खूप मोठा विषय आहे. त्याच्यामुळं उद्या 14 फेब्रुवारीला आपण शिवाजी महाराज आणि भारतीय स्वातंत्र्य प्रेरणा या विषयावर आपण सविस्तर बोलूया. तरी आज शिवसप्ताहाची सुरुवात झाली अशी घोषणा मी करतो. जय हिंद, जय भारत, जय शिवाजी महाराज.